आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळगावरंगी या ठिकाणी इयत्ता 7वीतील विद्यार्थी चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठांतर्गत चुंबकीय क्षेत्राचे परिणाम, चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय रेषा कशाला म्हणतात ते आता आपल्याला प्रयोगाद्वारे दाखवत आहेत. सर्वात अगोदर एक पट्टी चुंबक खाली ठेव, त्यावर पुठ्ठा ठेव. आता त्या पुठ्ठ्यावर तुला बोटाच्या टिचकीने त्यावर लोहकीस टाकायचं आहे. टाका. सर्वांनी त्या याचं निरीक्षण करायचं आहे. तो जो लोहकीस टाकत आहे त्यावरून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. जवळजवळ टाकायचं. छान. आता त्याला थोडंसं असा कागदाला टिचकी मार अशी. बघा, या ठिकाणी याचं तुम्ही निरीक्षण करा. दिसत आहे सर्वांना? आता मला एक सांगा, या ज्या तुम्हाला रेषा दिसत आहेत या रेषाला काय म्हणायचं? चुंबकीय बलरेषा. या ज्या तुम्हाला बारीक बारीक अशा ज्या केसासारख्या ज्या रेषा दिसत आहेत की नाही, तर त्या कोणत्या रेषा झाल्या? चुंबकीय रेषा. आणि ह्या चुंबकीय रेषा ज्या ठिकाणी तुम्हाला केसासारखा भाग दिसत आहे त्या झाल्या चुंबकीय रेषा. आता याचं क्षेत्र कोणतं आहे बा मग या चुंबकाचं? तर बघा, या पट्टी चुंबकामध्ये तुम्हाला दोन ठिकाणी दोनकडे लोहकीस आकर्षित झालेला दिसत आहे. दोन्ही टोकांना दिसत आहे. बघा, निरीक्षण करा. तर बघा, तुम्हाला या दोन्ही टोकांचे क्षेत्र जे दिसत आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी, एका ठिकाणी जास्त जमा झालेले दिसत आहेत. कोणत्या ठिकाणी दिसत आहेत? तर हे बरोबर मधात दिसत आहे. तर त्या ठिकाणचं त्याचं क्षेत्र पण तुम्हाला लक्षात येते. दोन्ही टोकाचे, इकडल्या टोकाचं या ठिकाणी क्षेत्र आहे आणि या दुसऱ्या चुंबकाचं दुसऱ्या भागामध्ये क्षेत्र तुम्हाला जमा झालेलं दिसत आहे. यावरून तुम्ही आता चुंबकीय रेषा ओळखू शकाल? ओळखता येतील. चुंबकीय क्षेत्र तुम्हाला सांगता येईल? वा, छान.